भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एक 23 वर्षांचा तरुण उभा राहिला, ज्याने देशासाठी क्रांतीची मशाल पेटवली आणि या मशालीला विझवण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्याला फाशीची शिक्षा दिली। पण का? नेमकं काय केलं होतं या तरुणाने की ब्रिटिशांनी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली? चला, आज आपण इतिहासाच्या पानात डोकावू आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधू। नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात तेजस्वी नाव शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीचा दिवस। आमच्या टीमकडून शहीद भगतसिंग यांना विनम्र अभिवादन। भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील एका देशभक्त कुटुंबात झाला। काही ठिकाणी 28 सप्टेंबर म्हणूनही नोंद आहे। बालपणापासूनच त्यांच्या मनावर स्वातंत्र्य लढ्याच्या घटनांचा खोल परिणाम झाला होता। देशभर वाढलेला ब्रिटिशांचा अत्याचार त्यांच्या मनात क्रांतीची ज्वाला पेटवत होता। ते केवळ क्रांतिकारी नव्हते, तर विचारवंत आणि तत्वनिष्ठ युवक होते। त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HSRA या संघटनेत प्रवेश केला। या आंदोलनात त्यांच्यासोबत 2 धाडसी सहकारी होते, सुखदेव आणि राजगुरू। देशासाठी जगणारी आणि मरायला तयार असलेली ही त्रिमूर्ती पुढे इतिहास घडवणार होती। 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान ब्रिटिश पोलिसांनी शांत आंदोलनावर भयंकर लाठीमार केला। या निर्दयी मारहाणीमुळे लाला लजपत राय गंभीर जखमी झाले आणि काही दिवसात त्यांचा मृत्यू झाला। भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी हा मृत्यू ब्रिटिशांनी केलेली हत्या मानला आणि या अन्यायाचा बदला घेण्याचं ठरवलं। त्यांनी लाठीमार करणारा अधिकारी जेम्स ए स्कॉट याला ठार मारण्याची योजना आखली, परंतु चुकीच्या ओळखीमुळे जॉन पी सॉन्डर्स यांची हत्या झाली। हीच घटना ब्रिटिश सरकारला सर्वात मोठा धक्का देणारी ठरली। यानंतर 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला। हा बॉम्ब प्राणघातक नसून फक्त ध्वनी निर्माण करणारा होता, कारण उद्देश हिंसा नव्हता, तर ब्रिटिश सरकारला जागे करणे आणि इन्कलाब जिंदाबादचा संदेश संपूर्ण देशात पोहोचवणे हा होता। बॉम्ब नंतर पळून जाण्याची संधी असूनही त्यांनी आत्मसमर्पण केले, जेणेकरून त्यांच्या विचारांकडे संपूर्ण राष्ट्राचे लक्ष जाईल। सॉन्डर्स हत्येनंतर आणि असेंब्ली बॉम्ब कांडानंतर ब्रिटिशांनी लाहोर कट प्रकरण नावाचा मोठा खटला उभा केला। या प्रकरणात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यावर खून, कटकारस्थान आणि देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले। हा खटला स्पेशल ट्रायब्युनलमध्ये चालवण्यात आला, ज्यात सामान्य न्याय प्रक्रिया, अपील, पुनर्विचार यांसारख्या न्यायिक हक्कांपासून तिघांना वंचित केले गेले। म्हणजेच ब्रिटिश सरकारने त्यांना फाशीच द्यायची हा निर्णय आधीच ठरवला होता। मुळात 24 मार्च 1931 ही फाशीची तारीख होती, परंतु ब्रिटिशांना भीती होती की जर लोकांना ही बातमी आधी कळली तर लाखो लोक तुरुंगावर मोर्चा काढतील। म्हणून त्यांनी गुपचूप निर्णय घेतला आणि 23 मार्च 1931च्याच रात्री फाशीची शिक्षा अंमलात आणली। रात्रीच लोकांपासून लपून फाशीच्या काही तास आधी भगतसिंग लेनिनची जीवनी वाचत होते। ते पूर्ण शांत आणि स्थिर होते। त्यांनी सुखदेव आणि राजगुरूला सांगितलं, क्रांती माझ्या मृत्यूनेही थांबणार नाही। तिघेही एकत्र हसत हसत फाशीच्या दिशेने चालत गेले आणि एकच घोषणा दिली, इन्कलाब जिंदाबाद। आणि मग प्रश्न, अखेरीस फाशी का दिली? ब्रिटिशांचा उद्देश स्पष्ट होता। सॉन्डर्स हत्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवणे, भारतात वाढणाऱ्या क्रांतिकारी विचारांची लाट रोखणे, तरुणांमधील बंडाची आग दाबून टाकणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा वाढता प्रभाव संपवणे। ब्रिटिशांना माहीत होतं की हे तिघे जिवंत राहिले तर संपूर्ण भारत एकत्र येईल आणि स्वातंत्र्य हा आवाज थांबवता येणार नाही। म्हणूनच त्यांनी कायद्याच्या नावाखाली त्यांना मृत्यूदंड दिला। पण त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारत उठला, आंदोलनं वाढली आणि ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव बसला। त्यांच्या शौर्य आणि धैर्याने भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची आग पेटवली आणि इन्कलाब जिंदाबादचा नारा संपूर्ण देशभर गाजला। भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा मृत्यू केवळ शेवट नव्हता, तर नव्या क्रांतिकारक चळवळीची सुरुवात होती, ज्याने अखेर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। तुम्हाला अजून कोणत्या स्वातंत्र्यवीराची शौर्यगाथा ऐकायला आवडेल हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.